स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। दोंडाईच्या पोलिसांची पक्षपाती भूमिका, गुन्ह्यातील आरोपींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, भिल्ल समाज मंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। दोंडाईच्या पोलिसांकडून पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करत संबंधित गुन्ह्यातील आरोपींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भिल्ल समाज विकास मंचच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात मंचच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। दरम्यान दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे की संबंधित प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करून दोषींवर अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करावा, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, तसेच पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी भिल्ल समाज विकास मंच पदाधिकाऱ्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे। जय जवाहर जिंदाबाद। आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं, म्हणजे SP साहेबांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे गृह खात्याला। गेल्या जून महिन्यात दोंडाच्या शहरात म्हणजे शिंदखेडा तालुक्यात दोंडाच्या शहरात आदिवासी समाज आणि मराठा बांधवांची दोघी गटांची भांडण झाली, हाणामारी झाली। मराठा समाज इतका आक्रमक झाला होता की आदिवासी समाजावर जो तुटपुंजा हल्ला केला, त्या हल्ल्यात ठार मारण्याचा प्रयत्न आदिवासी समाजाला झाला आणि दोघे समाज एकमेकावर गुन्हे दाखल झाले। परंतु शिंदखेडा तालुक्यात सर्वांना माहिती आहे का आदिवासी समाजाला दलित समाजाला वेगळा न्याय आणि सुवर्ण समाजाला वेगळा न्याय अशा शिंदखेडा तालुक्यात दोंडाच्या शहरात सुरू आहे अनेक वर्षापासून। त्याच्यात आदिवासी समाजाचे एक दलित पोरगा एक आदिवासी पोरगा मध्ये आहे, जेलमध्ये तुरुंगात टाकलं गेलं। आमचं एकच म्हणणं आहे, कायदा सर्वांना सारखा असतो। दोघी गटांवर गुन्हे दाखल आहेत तर आम्ही सन्माननीय DYSP साहेबांना शिरपूरला त्यांनाही सांगितलं आणि आता सन्माननीय कलेक्टर साहेबांनाही सांगितलं का दोघी गटांना कायदा सारखा असतो तर दोघी गटांना सारखा न्याय दिला पाहिजे। तुम्ही आदिवासी दलित पोरं जर जेलमध्ये टाकले, तुरुंगात टाकले, तसे मराठा बांधवांनाही तुम्ही जेलमध्ये टाकलं पाहिजे। म्हणून आम्ही आज विनंती केली का जर त्यांना तुम्ही अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार अटक केली नाही तर पूर्ण धुळे जिल्ह्यात आदिवासी समाज हा जन आंदोलन रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काही अनुचित प्रकार घडला तर सर्व प्रशासन पोलीस प्रशासन याला जबाबदार आहे। आपली जय जवाहर जिंदाबाद।